हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. जस्ट आत्ताच बिग बॉसचा एपिसोड बघून आलेली आहे आणि त्यावरून मला एकच गोष्ट सांगायची आहे की लहानपणी आपले आई वडील, आपले आजी आजोबा, आपले मोठे भावंड आपल्याला काय सांगतात की कोणतीही स्पर्धा असली, मतलब आपण शेजारी सोबत खेळत आहोत, शाळेमध्ये कोणती स्पर्धा असली, एक्झाम मध्ये कमी मार्क आले किंवा जीवनामधले मोठीतली मोठी परीक्षा असो की छोटीतली छोटी परीक्षा असो, आपले आई वडील आपल्याला काय सांगतात की प्रामाणिक खेळ खेळ, प्रामाणिक रीतीने अभ्यास कर, प्रामाणिकपणा दाखव आणि एखादा तू हारलास तर हार पचवण्याची क्षमता स्वतःमध्ये ठेव. हे आपले आई वडील आपल्याला शिकवत नाही का? चल, आपले शिक्षक शिकवत नाही का की आपल्याला एक्झाम मध्ये खूप कमी मार्क आले तर आपले आई वडील काय म्हणतात, पुढच्या वेळेस चांगला अभ्यास कर, दुसऱ्यांशी कंपॅरिझन करूच नको, स्वतःचा पेपर, स्वतःची मेहनत स्वतःमध्ये दाखव, आता फेल झालास तर झालास, हार पचव आणि पुन्हा जेव्हा तू चांगला होशील, चांगला अभ्यास करशील, चांगले गुणवंत मिळवशील किंवा चांगलं मेहनत करशील आणि त्याच्यानंतर लोकांशी कंपॅरिझन कर की तुझा काय राहिलाय, अजून मी काय पुढे जाऊ शकतो. कंपॅरिझन मध्ये स्वतःची मेहनत स्वतः समोर ठेव. जो व्यक्ती जास्त मार्क आणत आहे, जास्त गुणवंत आहे, चांगला गेम मध्ये खेळत आहे, त्याच्या पात्रता जाण्यासाठी तेवढी मेहनत तर कर, तेवढी चातुर्य दाखव. त्याला आपले आई वडील हे शिकवतात ना. आणि सर्वात मोठा धडा आपले आई वडील आपल्याला काय शिकतात की हार पचवायला शिक. हार आपल्या छोट्या छोट्या गोष्टी लहानपणापासून आपण शेजारीच्या मुलांसोबत खेळतो, आपली हार होते, मग आपण रडत रडत घरी येतो, मम्मी असं झालं, आई असं झालं, असं रडत रडत येतो ना आपण. आपली आई काय सांगते, अरे होऊ दे रे, काय होत नाही, पुढचा गेम चांगला खेळ, पुढे ना क्रिकेटमध्ये चांगले छक्के मार, आता रडूच नको, एक्झाम मध्ये कमी मार्क्स आले ना पुढे चांगली मेहनत कर, आता काही नकोस. तर आपले आई वडील आपल्याला काय सांगतात की हार पचवायला शिक, खेळामध्ये माणसामध्ये प्रामाणिकपणा असलेली पाहिजे. आता खूप लोक इथं म्हणतील मला कॉमेंटमध्ये, रुचिता इज द बेस्ट प्लेयर, बेस्ट प्लेयर. जो मेढक खुदक रहे ना उसके नाम के रुचिता रुचिता रुचिता, उस मेढकों को मैं आज बता रही हूँ भाई, एज अ प्लेयर, मतलब प्लेयर म्हणजे खेळाडू म्हणजे काय असते, खेळाडूमध्ये सर्वात इम्पॉर्टंट पॉइंट काय असते, खेळाडूची वृत्ती कशाला असली पाहिजे, कशी असली पाहिजे हे तुम्हाला माहित आहे. तुम्हाला माहित असते ना तर तुम्ही रुचिता विनर, रुचिता बेस्ट प्लेयर, रुचिता बेस्ट प्लेयर असं म्हणू शकल्या नसता. एका बेस्ट प्लेयरची खास किंमत आणि खास खास गोष्ट अशी आहे की ती प्रामाणिक असली पाहिजे. जर तुमच्यामध्ये ऍज अ प्लेयर प्रामाणिकपणा नाही आहे तर तुम्ही आज जिंकाल रे, उद्या जिंकाल रे, पुढे आयुष्यामध्ये तुमचा सर्वनाशच आहे, हे लिहून घ्या. आणि खूप लोक म्हणतात, आता हिचे आई वडील, आपल्या लहानपणी आई वडील शिकवतात ना की हार पचवायला शिक, हार पचवायला शिक. हिच्या आई वडिलांनी शिकवलंच नाही असं वाटते. मला असं वाटतं की कोणाच्या कंटेस्टंटवर आई वडिलांना आपल्याला जाणे योग्य नाही. परंतु हिची आई, रुचिताची आई, ना खेळमध्ये आहे, ना बिग बॉस मध्ये आहे, ना कंटेस्टंट आहे, तरी सुद्धा प्रभूला चिंपट तोडण्याचा, भाजलेला वांग, कुपोषित अशा वाईट वाईट कमेंट सोशल मीडियावर करते. तर आपण त्यांच्या मुलींकडून काय एक्सपेक्ट करू शकतो की ते तोंडाला लुक, किती घाणेरड्या लेवल, किती घाणेरड्या शिव्या, मतलब त्या शिव्या मला येतही नाही. चिंपाट तोंडाच्या, भाजलेली वांग, ए विंजीन, मतलब ते तोंड खोलते ना असं वाटतं की तिचे तोंड सिवावा माणसानं, की नको दाखवा यार तिला, सच अ इरिटेटिंग पर्सन. एवढी संस्कार म्हणताना आपण ऍट द एंड म्हणतात की आई वडिलांनी संस्कार दिलेले नाही, पण आपण आई वडिलांना दोष देऊ नाही शकत, कारण की हर प्रत्येक मुलीचे आई वडील हे आपल्या मुलीला चांगले शिकवतात. परंतु हिच्या आई वडिलांना हिला संस्कार दिले की नाही दिले ह्याच्या आईच्या वरच माझा क्वेश्चन मार्क आहे. कारण की स्वतःची आईच अशा वाईट वाईट शिव्या देत आहे, वाईट वाईट कंटेस्टंट बद्दल बोलत आहे, तर आपण त्या मुलीकडून काय एक्सपेक्ट करू शकतो? काहीच एक्सपेक्ट करू नाही शकत. आजचा जसा गेम सुरू झाला आणि आज छान एक कॅप्टन्सीचा टास्क होता, संकेत होता, रुचिता होती, दीपाली होती आणि राखी होती. हे तीनही मतलब चौघे जण माझे फेवरेट कंटेस्टंट होते. फेवरेट मतलब रुचिताला सोडून फेवरेट होते बाकी, की हा चल ह्याने सर्वांना चान्स भेटला पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, किंवा रुचिता सुद्धा बनेल तर तिची कॅप्टन्सी बघायची आहे की ती कशी करते, काय करते वगैरे. एक्साइटमेंट होती ऍज अ ऑडियन्स. गेम सुरू झाला आणि खूप सुंदर गेम आहे यार, मतलब दिमाग वाला गेम होता. तो गेम होता ना चारू, मतलब सगळं चटपटा, मतलब क्विकनेस, पटपट कोण करते, सॉल्व कसा करते, कोड कोण सॉल्व करते, किंवा दिमाग बुद्धीचा गेम सुद्धा होता. हा सर्व कॉम्बो होता आणि एवढा सुंदर गेम यार, लिटरली असं वाटलं होतं की पझल, आणि बघायला सुद्धा मजा वगैरे येत होती. आणि सर्वजण चान्स सेट होते. आणि पहिला बिग बॉसनी हा टास्क दिला की तुम्ही सर्वांनी म्हणजे पहिलं जो समोर जाईल त्यांनी बाहेर काढायचं बाकीच्या सदस्याला, कोण जाईल कोण नाही. आता मी तुम्हाला सांगते, हा विशाल नावाचा नालायक घुबडपेक्षा घुबड नालायक प्राणी, ह्याला हार पचवाता येत नाही. काय असते ना माणसाला, इगो हिट होते, इगो हिट व्हायचं. ह्या लोकांचे जे बॉडी बनवतात, पावडर खाऊ खाऊ बॉडी बनवतात ढोरासारखे, ह्यांना असं वाटतं की इगो, मेरे सामने कोई नहीं जाएगा, मैं सबके ऊपर हूँ, मेरा पीछा कोई नहीं कर सकता. माहित नाही ह्याला कोण बघत आहे, ह्याला कोण वोट करते, ह्याला कोण वाघ समजते स्वतःला. आय डोंट नो. त्याची बॉडी पण एवढी फेक वाटते, एवढी फेक वाटते की असं वाटते छी यार, हे बॉडी असते का तुझी. अरे ते सोडा, ह्याला कॅप्टन्सी मतलब चाबी वगैरे चोरून नाही, चल चातुर्यानं त्यानं गमवलं, मतलब घेतलं वगैरे, मस्त स्ट्रॅटेजी प्लॅन केलं, मस्त कॅप्टन्सी मध्ये निवडणूक सुद्धा झाली महाराजाची, की आता महाराजाला वाटला की आता सर्वजण आपल्यालाच वोट करणार, आपणच सर्वात मोठा राजा आणि आपणच बनणार.
तर सर्व सदस्यांनी ह्याची पूर्ण लायकत दाखवली. त्याच्या जो बबल होता त्याच्यावर फुगे असं टोचे टोचे मारून ह्याची पूर्ण हवा काढली आणि ह्याला कोणी कॅप्टन्सीसाठी उमेदवारसाठी सिलेक्ट सुद्धा केलं नाही. आणि याला असं वाटते कारण की मी कॅप्टन्सी मध्ये येईन तर मी खूप चांगला खेळेन, मी अजून 2x चांगला दिसेन म्हणून हे मला सर्व हे जे चिकूर मिकूर प्राकर आहेत ते मला घाबरतात. एक गाढवा तुला कोणीच घाबरत नाही, तू काहीच कर, तू काहीच कोणाच्या उखडू शकत नाही आणि तू काहीच करू शकत नाही. ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर ह्याचा हा दिमाग होता की नाही आता मी संकेतला समोर जाऊ देणार नाही. त्याचा इगो केव्हा हट झाला सांगू, जेव्हा कालचा एपिसोड होता आणि रुचिता, संकेत आणि विशाल होता आणि सर्वांना सिलेक्ट करायचं होतं की कोण कॅप्टन्सीचा बाहेर जाईल. सर्वांनी संकेतला एक चान्स दिला. तो नवीन असून सुद्धा त्याला 1-2 दिवस झाले तरी सुद्धा संकेतला सर्वांनी चान्स दिला. परंतु विशालला 1 महिना झाला तरी त्याला कोणीही चान्स दिला नाही. त्यामध्येच त्याचा इगो हट झाला आणि त्याला हसत होता की आता मी कॅप्टन बनलो किंवा नको बनलो काहीही फरक पडत नाही. परंतु रुचिता बनो, दीपाली बनो, राखी बनो, आय डोंट फकिंग केअर. परंतु हा संकेत झालेला नाही पाहिजे कारण की हा एक मुलगा आहे आणि मुलगा आहे म्हणून हा माझ्या समोर जाईल आणि कॅप्टन बनेल. मला एवढं कॅप्टन्सीची भूक आहे, मला हे करू देत नाही. एका मुलासाठी एक असं ना मुलं बिग फाईट बॉईज 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 ह्याला एवढा इगोला हर्ट झालं होतं की एखादा नवीन 2 दिवसात आलेला विकेंडच्या वाईल्ड कार्ड बनून आलेला असा मुलगा तो कॅप्टन्सी मध्ये जाऊन बसेल एवढा मी त्याला उडू देणार नाही. आणि बघाल तर संकेत इज द परफेक्ट कंटेंडर. संकेत कॅप्टन बनला असता किंवा कॅप्टन्सी मध्ये आला असता आणि ज्या प्रकारे संकेतनं मुद्दे मांडले स्वतःसाठी की मी वाईल्ड कार्ड बनून आलेला आहे, माझी सुद्धा पात्रता आहे या शो मध्ये राहण्याची, एक्झॅक्टली परफेक्ट. परंतु ह्याला एवढी इगो हर्ट झाला आणि ह्याला सर्व मॅन्युप्युलेटिंग करणं सर्वांना स्टार्ट केलं की नाही रुचिता असो, दीपाली असो किंवा आपली ते राखी असो ते काही झाले तरी चालेल परंतु संकेतला होऊ द्यायचं नाही. आणि खास करून ह्या मूर्ख मुलीला, ह्या गाढव मुलीला जिला गेम समजत नाही त्या मुलीला मॅन्युप्युलेट केलं की तू भाई तू त्या संकेतला करू नको देऊस. आणि जेव्हा पहिला टास्क सुरू झाला आणि पहिल्या टास्क मध्ये संकेतनं काय गेम खेळलं ह्याला म्हणतात भाई गेम. त्याला येल्लो कलरची लाईन होती आणि तो येल्लो कलरच्या पटपट 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 आपला पझल सॉल्व्ह केला. त्याला म्हणतात चतुराई, त्याला म्हणतात प्रामाणिकपणा. पटपट पटपट पटपट. आता तिला रुचिताला दिसला, आता रुचिता खूप चांगली प्लेअर असते ना तर स्वतःच्या गेमवर फोकस केलं नसेल की नाही मी पटकन जातो त्याच्या लेवल पर्यंत जातो मग नंतर गेम खेळतो. त्यानं तिने काय केलं की नाही विशालने तिकडून इशारा केला की नाही रे आता पड. आणि तिने सुद्धा की नाही मी नाही करत आहे ना तर मी ह्याला सुद्धा जाऊ देणार नाही, मी काही गेम नाही करते ह्याला सुद्धा जाऊ देणार नाही. का बरं त्याचा तू गु खात आहेस, का बरं त्याच्या मागे लागलेली आहेस. त्याला म्हणतात बुद्धी दिमाग. कधी तो मागे असला असता आय अंडरस्टँड. आणि त्याच्यावर संकेत वारंवार म्हणत होता की प्लीज यार तू स्वतःच्या गेमवर फोकस कर. गेम हा कसा आहे, गेम हा आहे की स्वतःचे कोडे सॉल्व्ह करून पुढे जायचं आहे, दुसऱ्यांना अडवायचं नाही आहे. आणि चल कोणी कोणी म्हणू शकतात की भाई संकेतला नव्हतं जाऊ द्यायचं, तिला बाकी लोकांना बनवायचं, तिला बाकी लोकांना सुद्धा बनवायचं नव्हतं. ते दीपालीला बनवेल तुम्हाला असं वाटते, ते राखीला बनवेल तुम्हाला असं वाटते. त्यांचा गेम फक्त इगोचा आला होता, फक्त इगो. त्यांना इगो ट्रिगर झाला की विशालनं ज्या प्रकारे ह्या हिला म्हटलं रुचिताला की त्याच्यात तू कर आणि हे पागलसारखी मूर्खासारखी त्याची बावली त्याच्यासारखी फिरत होती, तिला अडवायला लागली आणि लोक तिला म्हणत आहेत बेस्ट प्लेअर. बेस्ट प्लेअर तसा नसतो. बेस्ट प्लेअर जो प्रामाणिकपणा असते भाई त्याच्यामध्ये तिनं पकडून ठेवलं. त्याच्या जागी कोणी असते तरी पकडून ठेवलं नाही असतं, असं काही नसतं की सोडलं नसतं. त्याला मूर्ख गेम म्हणतात, त्याला इगोचा गेम म्हणतात आणि त्या गेमला काहीही अर्थ नाही आहे. आणि अशा रीतीने पूर्ण त्यांचा जो टास्क आहे पहिला टास्क असा रद्द झाला आणि बिग बॉसने डिसाईड केलं की हा टास्क मध्ये खूप हार्मफी होऊ शकते, काही पण गोष्टी होऊ शकतात. तर आपण एक काम करून आपण फायनल टास्क घेऊन आणि फायनल टास्क मध्ये जो समोर जाईल त्यांनाच आपण कॅप्टन म्हणून डिसाईड करू. आता दुसऱ्या गेम मध्ये सेम तसाच प्रोग्राम होता आणि संकेतनं भाई परफेक्ट फट 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 फटकट कोड सॉल्व. त्याला म्हणतात दिमाग, त्याला म्हणतात बुद्धी, त्याला म्हणतात चातुर्य, त्याला म्हणतात खेळाडू, त्याला म्हणतात प्रामाणिकपणा. जे तुमच्यामध्ये नाहीये ना तर तुमचा इगो हर्ट होते आणि दुसऱ्या कंटेस्टंटला बाहेर काढता कारण की तुमचा जो आहे ना प्रामाणिकपणा, मोरल्स, लाईफचे खूप गोष्टी काय असते ना तुमच्या असते ना एकामेकाला तुम्ही दुसऱ्यांचे घास चोरता रे. आतापर्यंत एकही गेम प्रामाणिकपणे खेळल्या नाही. ते रुचिताने एकही गेम खेळलेला नाहीये. एक नंबरची कावडी कोडरी आहे, ते मला बिलकुल आवडत नाही. ते मतलब असं आय जस्ट हेटेड की शी यार एक गेम तर परफेक्ट खेळ. आतापर्यंत तिने एकही गेम परफेक्ट खेळला नाही. अजून विशाल आणि रुचिता एकामेकाचे घास चोरत असतात, एकामेकाच्या दुसऱ्यांचे घास चोरतील, दुसऱ्याचे हा करतील. ते असं दाखवतात ना आमचा खूप बॉन्ड आहे, काही नाही. एका मागे माग फक्त फोटेसाठी युज करतात, फक्त काहीच नाहीये त्यांचा गेम. आणि जेव्हा सेकंड आणि ज्या प्रकारे विशालनं पुरं मॅन्युप्युलेट केलं होतं की ह्याला जाऊ द्यायचंच नाही आणि संकेतनं पटपट करून समोर गेला. रुचिताने स्वतःचा गेम बघितला नाही, काही नाही बेकेलं, स्वतःची रस्सी सोडून दिलं आणि फक्त त्या संकेतला पकडण्यासाठी ती आली. तिकडून त्या घुबड्यानं आवाज दिला विशालनं, त्या विशालच्या मागे मागे हे धावत आली, हे मूर्ख. आणि त्याला हे केलं लॉक केलं की ठीक आहे तू समोर जायचं नाही, बाकी जे जातील ते जाते. आता मला सांगा त्यामध्ये दीपालीकडे चान्स होता, दीपाली सुद्धा जाऊ शकत होती, दीपाली कोड सॉल्व्ह करत होती. परंतु दीपाली तिथं जाऊन स्तंभ झाली.
त्याच्या समोर गेलीच नाही. त्याच्या समोर तिने प्रयत्न केला, 1-2 वेळा प्रयत्न केला की जाऊ शकते, जाऊ शकते, जाऊ शकते. त्याच्यानंतर तिने सोडून दिलं. तिचा हा होता की ह्याला हार्म नको हो, ह्याला गोष्टी नको हो. आणि दीपाली आणि सॉरी दीपाली सारखी एवढी मूर्ख नाही पाहिलो यार मी. मतलब राखी ॲज अ प्लेयर आय लव्ह इट. राखी कॅप्टन व्हा मला आवडते, परंतु कॅप्टन्सी 60 कोणाला ना असा असं ना, थाली में दिया हुआ घास, मतलब आपली मम्मी आपल्याला घास बी चारून देते, भात भाजी बनवते, कपडे धुते, सर्व काही करते, तुम्ही काहीच नाही करा. मग ॲज अ तुम्ही ना तुमचं काही अस्तित्वच नाहीये. तसं असं वाटला की सर्वांनी ॲज अ प्लॅनिंग करून राखीच्या तोंडात डायरेक्ट घास चारलं. मतलब आपला रस्सी सोडून ते दीपाली त्या राखीकडे गेली. सर्व पूर्ण घर त्या राखीला सांगत होता की असं टँगल नाही, तसं कर, मग इथून उडी मार, मग तिथून उडी मार. मतलब आयती घास तिला दिला. आणि ह्या दीपालीला चातुर्य थोडा राहिला असेल तिच्या अंगामध्ये किंवा दिमागामध्ये बुद्धी असली असती तर स्वतःचा टँगल प्रयत्न केला नसेल. तिला जेव्हापर्यंत टाइम आहे तेव्हापर्यंत मी आपला कोड सॉल्व्ह करतो, आपल्यासाठी प्रयत्न करतो, परंतु आपली रस्सी सोडून तिकडे गेली. ह्याला प्लेयर म्हणतात का यार? ह्याला प्लेयर म्हणतात. तो संकेतला ह्या मूर्ख मुलीनं पूर्ण टँगल करूनच ठेवलं होतं, पण दीपालीला स्वतःचा स्टँड घ्यायला पाहिजे होता. ते राखीकडे गेली, राखीच्या सॉल्व्ह करून दिलं आणि मग राखी मस्त आरामशीर, मतलब मस्त असं असेल गुपचूप खात खात, पेढे खात खात आरामशीर मस्त तिने हे केलं. मग तिकडून भाई सागर दादाने हेल्प केलं की चल इथं मग कोड लाव, हा केलं. मतलब असं असेल ना, एखादा विद्यार्थी ज्याला गणिताचा पेपर येत नाही, त्याला काही एबीसीडी येत नाही, काहीच नाही येत, परंतु जो मास्टर असते ते ऑलरेडी चिटिंग करून दाखवतात. अरे ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, पेपर मध्ये तू झालास पास. हा सर्व गोंधळ राखी सोबत झाला आणि फुकटची कॅप्टन्सी राखीला भेटली. ह्यामध्ये सर्वात जास्त गोष्ट हे आहे की दीपालीला भेटू शकली असती, दीपाली स्वतःसाठी खेळलं नाही, राखीची हेल्प करायला गेली. दुसरी गोष्ट रुचितामध्ये आणि विशालमध्ये इगो हर्ट झाला की हा संकेत आला कालचा मुलगा, ह्याला आम्ही कॅप्टन होऊ देणार नाही. आणि संकेतनं ज्या प्रकारे फाईट केलं, ज्या प्रकारे प्लेयर आहे, ज्या प्रकारे तो गेम खेळला, दॅट इज अ कमेंडेबल. मतलब ना खरंच खूप चांगला वाटला. आणि दुसरी गोष्ट कालच्या मी एक व्हिडिओ मध्ये म्हटली होती की यार रुचिता बेहोश वगैरे पडली, तिला खूप वाईट झालं, विशाल तिथंच होता, विशाल आला वगैरे नाही. पण मी खरं सांगू, हे दोघं फक्त ज्या प्रकारे तन्वीनं आजच्या एपिसोड मध्ये म्हटलं की हे दोघ्यामध्ये हा चालू असते आणि दोघे हे एकमेकाची फोटेज घेत असतात. मला असं वाटतं की रुचिता, मला वाटलं की बेहोश पडायचं ऍक्टिंग कोणी करणार नाही ग, कोणीच करणार नाही, परंतु तिनं लिटरली बेहोश होण्याची ऍक्टिंग केलं त्या मुलीनं. ते जे मुली रोडीज खेळून आली, जे मुली एवढी चातुर आहे, जे लोक इमोशनली खूप अटॅच असतात, फॉर एक्झाम्पल एखादा मुलगा आहे आणि त्याच्याशी मी खूप इमोशनली अटॅच आहे, तर एका पॉइंटवर आपण अशा गोष्टी करतो की त्याच्याकडून सिंपत्ती भेटल्या पाहिजे. तर बेहोश होण्याचा तिचा असा प्लॅन असावा असं तरी मला वाटते. कारण की विशालला धावत आला, विशालनं तर जेव्हा ते पडली होती तेव्हा सुद्धा तिच्या जवळ गेलेला नाही, कारण की विशालला माहित आहे की हे नाटकासाठी काही पण करू शकते किंवा फोटेसाठी काही पण करू शकते, असा सुद्धा रुचिता घडवू शकते. ह्यात काही आता मला शंका वाटत नाहीये. आणि ह्या पूर्ण रीतीने गेम घडला आणि लिटरली मला संकेतबद्दल वाईट वाटलं, कारण की संकेत खूप चांगला प्लेअर आहे, चांगला खेळत आहे आणि ॲज अ वाईल्ड कार्ड म्हणून आलेला आहे. त्या रीतीने खरंच त्या दोन मुलीच्या व्यतिरिक्त तो खूप चांगला गेम खेळते आणि खूप चांगला माणूस आहे लिटरली. आणि हे बाकीचे जे दोन आहेत, विशाल आणि रुचिता, त्यांचा गेम खराब करायचा, मतलब संकेतला कॅप्टन न बनवायचा फक्त एकच मुद्दा होता, तो म्हणजे फक्त इगो. ह्यांना इगो हर्ट झाला, त्याच्यावर काहीच नव्हता. बाकी तुम्हाला ह्यांच्याबद्दल काय मत आहे मला प्लीज नक्की कॉमेंटमध्ये सांगा. अँड प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल गाईज. बाय.